14-15 वर्षाची असेन मी. एके दिवशी आईला कळलं की आपली कुमुद वयात आली. आता तिला स्थळ पाहण्यास सुरुवात केली पाहिजे. त्याप्रमाणे तिनं आपला विचार वडिलांजवळ बोलून दाखवला. मी लज्जेनं चूर झाल्यामुळं बाजूबाजूलाच होते. बाबांनी मला हाक मारली व हसत म्हटलं, कुमे, तुझ्या आईनं आमच्यावर नोटीस बजावल्याचं ऐकलंस ना? बस, उद्यापासून त्या कामाला लागणार. यंदाचा लग्नाचा मोसम वाया जाऊ द्यायचा नाही. आमच्या सौभाग्यकांक्षिणी कुमुदताईंना कुणाच्या तरी गळ्यात अडकवून द्यायची. काय समजलं? ते मनापासून हसले. ही सारी थट्टा आहे हे मी जाणलं, तरी पण मी रुसत फुगत आपला निषेध प्रकट केला. माझं शिक्षण पुरं झाल्यापासून काही करायचं नाही अशी प्रतिज्ञा मी बोलून दाखवली. पुढं तो विषय तितकाच राहिला. पण काळ थांबला नव्हता. मी 18वं वर्ष व मॅट्रिकचा उंबरठा ओलांडून पुढे गेले. आता माझ्या विवाहाचा प्रश्न केवळ थट्टेचा राहिला नव्हता. आईची निकड व बाबांची चिंता वाढली होती. माझे शिक्षण पूर्ण करण्याची सबब तितक्या प्रमाणात दुर्बल होत चालली होती. बरोबरीच्या 1-2 मैत्रिणी सौ पदवी पटकावून मोकळ्या झाल्या होत्या. या सुमारास मुलींनाही नोकऱ्या मिळण्याचं पेव फुटलं होतं. यातही माझ्या 5-6 मैत्रिणी घुसल्या होत्या, मिळवत्या झाल्या होत्या. मॅट्रिक झालेल्या एवढ्याशा चिमुरड्या पोरीला महिन्याचा तणखा 100, 125, 150. किती मोहक मृगजळ होतं ते. बाबांची इच्छा नव्हती, पण आईला कौतुक होतं. मी 5-6 महिने गेले त्या मार्गानं, पण मनाला बरं वाटेना. निरनिराळ्या वृत्तीच्या तरुणांशी येणारा संबंध, प्रौढ वयाच्या अधिकाऱ्यांचे चाळे, भोवतालच्या जगाच्या चेष्टा कुचेष्टा आणि मनाला भुरळ पाडणारे प्रसंग यांची अशी काही गर्दी झाली की कितीही सावधान राहिलं तरी त्यातून सरळपणे आयुष्य कटणं कठीण वाटू लागलं. अशा मिळवत्या मुलीविषयी लोकप्रवादही उठू लागले. आई वडिलांच्या कानी या कागाळ्या आल्या. दोघंही भयभीत झाली, चिंतेत पडली, राग राग करू लागली. मला मिळणाऱ्या वेतनाचा मोह त्यांनाही होता, पण आगीशी फुगडी खेळण्यात काय अर्थ? मी नोकरी सोडली व कॉलेजात जाऊ लागले. महागाईनं, युद्धाच्या ज्वालांनी या आवश्यक वस्तूंच्या दुर्मिळतेनं मधला वर्ग भरडून निघत होता. आमचं कुटुंब त्यापैकी एक होतं. यात आईवडिलांना माझ्या विवाहाची काळजी होती. अशा जीवनात वाट चालत असता बाबा म्हणाले, कुमे, नवऱ्या मुलासंबंधी रेशन आहे बरं का? त्याचाही क्यू लागलेला आहे. त्यात जागा धरून असनी पुढे सरण्याचा प्रयत्न कर. आम्ही आहोतच, तूही लक्ष ठेवलं पाहिजेस. कॉलेजात जाते आहेस, कुठं संधान लागून सौ पदवी मिळते का पहा. पण सावध हं, आपल्यासारख्यांनी या बाबतीतही ब्लॅक मार्केट करायचं नाही, रेशन मिळवायचं. काय समजलं? बाबांच्या या बोलण्यात काय नव्हतं. चिंता, उद्वेग, विनोद नि हताशा सर्व काही होतं. इंटर झाले. 22व्या वर्षात आले. सौभाग्यकांक्षिणी मुलींच्या क्यूमध्ये मी होतेच, पण नवऱ्या मिळण्याचं रेशन दुकान अद्याप किती अंतरावर आहे कळणं कठीण होतं. मात्र या काळात दाम्पत्य जीवन म्हणजे काय, पतिदेव कसे असावेत वा नसावेत, पत्नी धर्माचे नियम काय आहेत, संसार कसा करायचा याचे विचार मनात येत होते. इतरांचे समजत होते. साहित्य व चित्रपट पाहून काही मानसिक आंदोलन सुरू होतं, पण कोणत्याही कादंबरीत वा लघुकथेत वर्णन केल्याप्रमाणे मी नायिका होण्याचा योग जुळून आला नव्हता. माझे प्रिन्स चार्मिंगही मला आढळले नव्हते. कदाचित असं असेल, मी श्रीमंताची लेक नव्हते, एकदम अप्सराही नव्हते. धीट होते पण ढालगज नव्हते, बोलकी होते पण वाचाळ नव्हते, ध्येय जाणून होते पण आकाशाला गवसणी घालणं मला साधण्यासारखं नव्हतं. अर्थात उणं काय पडत होतं काय सांगावं. सौच्या पदवीचा वेध लागलेला, पण त्याचे प्रमाणपत्र दृष्टीपथात नव्हतं. मनाला चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं एवढं खरं. मग मध्येच एक नोकरीचा वृक्ष आढळला. शारदा विद्यालय ही एका सोसायटीतर्फे चाललेली मोठी इंग्रजी शाळा. या विद्यामंदिरात शिक्षकाची उणीव तीव्रतेनं भासत होती. बाबांची व शाळा चालकांची दाट ओळख. मी घरीच रिकामी आहे हे कळताच नोकरी चालून आली. वेतन 100च्या पुढं मिळणार होतं. शाळेचा लौकिक चांगला होता. सौ होईपर्यंत बाई ही चालून आलेली पदवी का नाकारा? सर्वानुमते ठरलं. शिक्षिकेचं कार्य मला आवडण्यासारखं होतं, वातावरणही भावण्यासारखं होतं. मी मान्यता दिली व शाळेत जाऊ लागले. शारदा विद्यालयात माझ्याशिवाय आणखी 3 शिक्षिका होत्या. एक BA BT, दुसरी मॅट्रिक STC, तिसरी मराठी ट्रेंड. तिघीही वयानं माझ्यापेक्षा पोक्त होत्या, अविवाहित होत्या.
यामुळं म्हणा किंवा अन्य कारणांमुळं म्हणा, तिघींच्या स्वभावात व आचारविचारात मोठं वैचित्र्य होतं. पण त्यांच्या जीवनाचा संबंध माझ्या जीवनाशी, पण जाऊ दे, ओघाओघानं पाहू. असो. कुणाकडेही लक्ष न देता पुढं पुढं जाणारा काळ जगानं मोजला. आठवडा, महिना, 2 महिने, 6 महिने, वर्ष. शिक्षिका म्हणून मी चांगला लौकिक मिळवला. माझ्याकडे इयत्ता 3ची ब तुकडी देण्यात आली होती. मुलं 30, त्यात 8 मुली होत्या. सर्वच मुलं आपल्या बाईवर खुश होती. तिच्या आज्ञेतही होती. मोठं यश होतं ते. मिळवती लेक म्हणून मी आईवडिलांना आणखी प्रिय झालेच होते, पण माझा लौकिक ऐकून त्यांना आणखी धन्यता वाटली. अर्थात या आनंदात मी सौकाच्या क्यूत असल्याचं काहीसं विसरले. पण BA BT व्हायचं, ते न जमलं तर STC व्हायचं किंवा TDचा प्रयत्न करायचा. पण आईला माझ्या विवाहाचा विसर पडलेला नव्हता. मी 23 वर्षाची झाले हे तिला बोचत होतं. आता उशीर होणं म्हणजे प्रौढ कुमारिकाचं रिडक्शन पत्करण्यासारखं होतं. ही गोष्ट माझ्या कुटुंबात कोणालाच आनंददायक नव्हती. मधून मधून मीही खिन्न होत होते. मी स्वतःची समजूत करीत होते. शाळेत 3घी माझ्या सहकारी शिक्षिका आहेत, त्यांच्यात मी आणखी एक. काय बिघडलं? पण जीवनाचं हे काही खरं उत्तर नव्हतं. आणि एके दिवशी बाबा, आई, मी शाळेसंबंधी बोलत होतो. मी STC व्हावं असं शाळेच्या मुख्याध्यापकांनी बाबांना सुचवलं होतं. सर्वांचं साह्य व उत्तेजन मिळणं सहज शक्य होतं. मध्येच बाबांनी विचारलं, काय ग कुमुदताई, तुमच्या शाळेत म्हणे कोणी राजाभाऊ रायकर नावाचे एक तरुण शिक्षक आले आहेत, पाहण्यात आले तुझ्या? राजाभाऊ रायकर? मी आश्चर्यानं म्हटलं. माझ्या वर्गात श्यामा रायकर नावाची एक मुलगी मात्र यावर्षी आहे. नुकतीच खालच्या इयत्तेतून आली. आई मध्येच म्हणाली, हे राजाभाऊ तिचे कोणी आप्त असतील, शोध घे पाहिजे तर. BA आहेत म्हणे, सध्या LLBचा अभ्यास करतायत, वकिली करण्याचा त्यांचा विचार आहे म्हणतात. मी एकदम चपापले, गप्प बसले. त्यांच्या पुढून उठून गेले. मी काही अगदीच नवढा किंवा लाजरी नव्हे, तरी पण मला हा नवा धक्का चांगला जाणवला. फार वेळ झोपाळ्यावर बसल्यानंतर जसं घेरल्याप्रमाणे होतं तसं मला होऊ लागलं. चित्त व्याकुळ झालं आणि शरीर गळून गेलं. मुकाट बाजूला गेले, डोळे मिटून पडले. सौ पदवीच्या वेधानं नवी उचल खाल्ली होती. या संबंधात माझा नकार किंवा विरोध मुळीच नव्हता. एवढंच वाटत होतं की ही बाब इतकी चिंतेची वा कष्टाची का असावी. त्या रात्री माझी निद्रा व स्वप्नसृष्टी कशी असेल याचं वर्णन मी करीत नाही. सारखं काहीतरी दुखल्या खुपल्याप्रमाणे वाटत होतं. मनातील आंदोलन मोठं विचित्र होतं. एकदा वाटत होतं रायकरांचं स्थळ चांगलं असावं, चटकन जुळून जावं. पुन्हा वाटत होतं घाईनं काही करायचं नाही, जन्माच्या सुखदुःखाचा विषय, सावध राहिले पाहिजे. या द्विधा अवस्थेत तो ऐकलेला संवाद आठवला. रायकरांची गृहस्थिती कशी असेल, त्यांचा परिवार किती असेल, कुटुंब लहान असेल की मोठं असेल. मनात प्रश्न आले व विरघळून गेले. दुसऱ्या दिवशी शाळेत कामावर सुद्धा जाऊ नये असं वाटलं. पण तसं काही केलं तर ते हास्यास्पद दिसेल. शिवाय तोंड का चुकवायचं, नि कुणाकरता चुकवायचं असंही मनात आलं. प्रसंगाला धीटपणानं तोंड देणं उचित ठरवून टाकलं. स्वतःला चांगला धीर दिला. पोक्तपणानं साधक बाधक विचार मलाच केला पाहिजे असंही मनाला बजावलं. दुसऱ्या दिवशी नित्यक्रमाप्रमाणे शाळेत गेले. धीटपणानं, हसतमुखानं. घंटा होण्यास 10 मिनिटं अवकाश होता. शाळा गजबजू लागली होती. आमच्या लेडीज रूमच्या पुढील व्हरांड्यात साक्रीकरबाई रेंगाळत होत्या. मोठ्या गंभीर अबोल मुद्रा थोडीशी त्रस्तपैकी. आमच्याशी त्या क्वचितच बोलत. तरी पण पदवीधर वरच्या वर्गातील शिक्षिका मानास्पद होत्या. आमचा नमस्ते घडला. दोघेही पुढच्या कठड्याला टेकलो. औपचारिक बोललो. त्यात कसं कोण जाणे माझ्या तोंडून पुढील प्रश्न बाहेर पडला. आपल्या शाळेत राजाभाऊ रायकर नावाचे कोणी नवे शिक्षक आले आहेत? विलक्षण आश्चर्य. साक्रीकरबाई चपापल्या. त्यांच्या मुद्रेवर तुच्छता उमटली. त्यांनी भोवताली पाहिले. त्या माझ्याकडे सरकल्या व घोगऱ्या आवाजात म्हणाल्या, का फार चौकशी करता? हे तुम्हाला शोभण्यासारखं नाही हं? लेकीकरता स्थळ पाहण्याची अक्कल तुमच्या वडिलांना नाही वाटतं? रास्कल, साफ सांगते, पहिला क्लेम माझा आहे. मी तुझी डाळ शिजू देणार नाही.
पहा पाहिजे तर. असं दटावून ती बया झटक्यानं माझ्या पुढून निघून गेली.